हँडल करताना जे काही आपण पुढे मांडतो आहोत ते सत्य लोकांच्या पुढे मांडण्यासाठी किंवा ज्या आयडिओलॉजीला घेऊन काम करणारी जी मंडळी आहेत या सगळ्या सोशल मीडियामध्ये ती बिना पैशानी काम करणारी आणि पगारी असतो तो कोणाच्या बापाचा नसतो हे आता भाजपला भोगावं लागलं आहे। या सगळ्या सोशल मीडियामध्ये जनतेने आम्हाला सहकार्य केलं बिना पैशानी आणि लाखो करोडो रुपये भाजपनी खर्च करून त्यांना पैशानी मत परिवर्तन करता येत नाही। सोशल मीडियाचा किती वापर तरी करता येत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे। परंतु यामध्ये हे जे काही शासनाच्या तिजोरीची लूट केली या माध्यमातून सोशल मीडियाला देण्याचा त्याचा हिशोब यांना द्यावा लागेल। खोटा नॅरेटिव्ह कुठेतरी सेट केला जातोय विरोधकांकडनं। आम्ही खोटा नॅरेटिव्ह सेट केलेला नाही परंतु विरोधक आमच्या नॅरेटिव्हवरती खोटा हे बघा तोंड उघडल्यानंतर खोटं बोलण्याची गंधच त्यांच्या तोंडातून निघते दुसरं काही निघत नाही। आता चंद्रकांत दादा आले ते काय बोलले आम्ही महिलांच्या पूर्ण शिक्षणाची मोफत जबाबदारी घेतली काय काल परवा आता काहीतरी सीएम बोलले ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण मोफत दिलं पाहिजे 12वीपर्यंत ऑलरेडी आहेच। उपकार काय करताय कोणाकोणामध्ये निर्णय घेताय छाती ठोकायची आणि सांगायचं आणि खोटं बोलून रेटून न्यायचं हे आत्तापर्यंत तेच झालं ना। त्यांना माहीत आहे नेरेटिव्ह काय आम्ही चुकीचं सेट केलं आहे खोटं काय नेरेटिव्ह सेट केलं आहे। खरं तर यांनी जातीमध्ये भांडण्याचं काम त्यांनी सुरू केलं नव्हतं जातीपातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम सुरू केलं होतं। अनेक उदाहरण आहेत ते मांडतो मी आता।